बर, आता आपण पुढचे जे आहेत सम्स ते पटापट घेऊया. ओके टीचर. मॅम जे आपल्याला 5.1 मधला दुसरा प्रश्न चालू होईल. हो हो, दुसरा प्रश्न. आता इथे आपल्याला दुसरा प्रश्न काय दिलाय बघा, की इन अ पॅरेललोग्राम ABCD, म्हणजे एक समांतरभुज चौकोन आहे ABCD. पॅरेललोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन, ABCD नावाचा समांतरभुज चौकोन आहे. त्याच्यामध्ये अँगल A चं मेजर ना तुम्हाला एक्सच्या फॉर्म मध्ये, म्हणजे एक्सच्या टर्म मध्ये दिलेलं आहे, म्हणजे एक्स मध्ये दिलेलं आहे. A चं मेजर आहे 3x + 12 डिग्रीज आणि अँगल B चं मेजर आहे 2x - 32 डिग्री. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. मग x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि एकदा x ची व्हॅल्यू मिळाली की देन फाइंड द मेजर्स ऑफ अँगल C अँड अँगल D. आता हे गणित आपल्याला जरी कठीण वाटत असलं तरी ते कठीण नाहीये, ते खूप सोपं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, आपण गुणधर्म वापरायचे आहेत. तुम्हाला एक पॅरेलेलोग्राम दिलेला आहे, म्हणजे समांतरभुज चौकोन दिलेला आहे ABCD आणि त्याच्यामध्ये मला कशा कशाचं माप दिलंय बघा. कोण A चं माप 3x + 12 या कोणाचं माप 3x + 12 असं दिलेलं आहे A चं. हॅलो टीचर. हा टीचर, हे एक्झाम्पल ना मी सॉल्व केलंय. हा, 2x - 12 असं दिलेलं आहे B चं माप. बरोबर आहे? नाही तर 32 आहे, 32 टीचर. अच्छा, यस टीचर, 32 आहे. 12 लिहिलं का? दोन x - 32. बरोबर? यस टीचर. आता करायचं काय माहितीये का, कधी कधी तुम्हाला A आणि C देतील, म्हणजे कधी कधी अपोजिट अँगल देतील, कधी ऍडजसेंट अँगल देतील. मग दोन्ही वेळेला तुम्ही x ची व्हॅल्यू काढू शकता. पण मग जे दिलेले अँगल्स आहेत तुम्हाला, दिलेले जे कोन आहेत ते कसे आहेत, ते अपोजिट अँगल्स आहेत की ऍडजसेंट अँगल आहेत ते आधी बघा आणि त्याप्रमाणे प्रॉपर्टी वापरायची. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पॅरेलेलोग्रामचे अपोजिट अँगल्स कसे असतात, एकरूप असतात. सम्मुख कोण एकरूप असतात आणि लगतचे कोण कसे असतात, एकरूप. पूरक टीचर, पूरक कोण चे पूरक असतात. ऍडजसेंट अँगल सप्लिमेंटरी. मग आता हे सांगा, जे दिलेले अँगल आहेत A आणि B ते कसे आहेत, ऍडजसेंट आहेत की अपोजिट आहेत, सम्मुख आहेत की लगतचे आहेत? लगतचे कोण? लगतचे. मग लगतचे कोण कसे असतात, पूरक असतात. समांतर. समांतर कोण आलंय नाईटचे पूरक शब्द. कोण कधी समांतर नसतात, कोण एकतर एकरूप असतात, नाहीतर पूरक, नाहीतर कोटिकोण असतात, किंवा रेषे जोडीतील असे वेगवेगळे प्रकार असू शकतात. म्हणजे समांतर या रेषा असतात, कोण नसतात. मग कोण A कोण B जर लगतचे आहेत तर त्यांच्या बघा, कोण A अधिक कोण B बरोबर 180° असं लिहायचं. मग कारण ते लगतचे आहेत म्हणून मग त्यांची जी बेरीज आहे ती 180° असते. याचं कारण काय द्यायचं, कारण लगतचे कोण पूरक असतात. असे नाही, समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण पूरक असतात. आणि इंग्लिश सेमीवाल्यांनी काय लिहायचं, सेमीवाल्यांनी काय लिहायचं, parallelogram are supplementary. The adjacent angle of parallelogram are supplementary. Adjacent angle.
मग इथे ए चा मेजर मी लिहिलं, ए चा मेजर 3x + 12 दिलेला आहे आणि बी डिग्री दिलेला आहे. मग हे मी ए चा मेजर लिहिलं प्लस बी चा मेजर लिहिलं. आता याच्यातून ब्रॅकेट जो आहे ते काढून टाकू शकतो आपण असेच, कारण मध्ये प्लसचं चिन्ह असल्यामुळे, अधिकचं चिन्ह असल्यामुळे चिन्ह बदलत नाही पुढच्या कंसातली. मग आहे ती चिन्ह घेऊन लिहायची पद. आता जी x ची पद आहेत ती एकत्र करूया. 3x आणि हे अधिक 2x. 3x अधिक 2x किती होतात? 5x 5x. आणि हे अधिक 12 आणि वजा 32 किती होतात? अधिक 12 वजा 32. अधिक 20 की वजा 20? वजा वजा 20. कारण 32 ला वजा चिन्ह आहे. बरोबर 180. आता काय करायचं? x ची किंमत काढायची तर काय करायचं आता? आधी काय करायचं? मायनस करणं पडेल. हॅलो टीचर. नाही, हा वजा 20 आहे ना. टीचर आता ना 5x बरोबर 180 मायनस 20 घ्यायचे. मायनस 20 की प्लस 20? +20. प्लस 20 सॉरी. कारण हा वजा 20 आपण उजवीकडे आणि घेणार आहे. वजा 20 20 उजवीकडे गेला की अधिक 20 होणार. मग 5x बरोबर 180 अधिक 20 किती होतात? 200. आणि मग हा 5 गुणिले आहे तो तिकडे गेला, इथे x राहणार आणि हा 5 इकडे आला की भागीला जाणार. भागिले 5 एके 5, 5 चोक 20 आणि 0. मग x ची किंमत किती आली? 40. आता x ची किंमत मिळाल्यानंतर आपल्याला त्यांनी कुठल्या किमती काढायला सांगितल्यात? C ची आणि D कोण? C आणि D ची. कोण C आणि कोण D ची. आता कोण C आणि कोण D चं आपल्याला काही माहित नाहीये, पण A आणि B ची आधी काढूया. A आणि B ची मिळाली की C आणि D ची तर मिळणारच आहेत आपल्याला. मग A चा आधी काढा आणि मग B चा काढा, कारण A B चा अँगल आपल्याला मेजर दिलेलं आहे. A चा मेजर काय आहे? 3x + 12. मग इथे x च्या जागेवर व्हॅल्यू टाका जी x ची आहे, आपली आली आहे किंमत ती. टीचर आली आता पुढे किंमत काय x ची? करायचं मी सांगू? 14. हा सांगा. टीचर आता ना = 3 गुणिले 40 प्लस 12 घ्यायचे. 3 गुणिले 40 किती होतात? 120. 120. आणि टीचर त्यात प्लस 12 करायचे तर ते 132 होतील. मग एक अँगल A 132 आला. अँगल A जर 132 असेल तर अँगल C पण 132च असेल. हा का? कारण दोघी कोण एकरूप असतात. समकोण. आता याचा मेजर काढून दाखवा. B चं सांगा मला किती येतं? 2x - टीचर मी 32. सांगू? 48. हा पण व्हॅल्यू टाकायची. हा सांगा. टीचर आता ना आपल्याला आधी B चं काढावं लागेल, तर त्यासाठी ना 2x - 32 घ्यावे लागतील. आणि त्याच्यानंतर मग 2 गुणिले 40 - 32. आणि टीचर त्याचं आन्सर येतं 80 वजा 32. 80 वजा 32 आणि त्याचं आन्सर येतं 48. आणि मग आपल्याला दोघी कोणांची मापं मिळतात. हा पण A आणि B मिळालं, पण आपल्याला C आणि D काढायचं. मग A जेवढा असेल तेवढा C असणार 132 अंशाचा, आणि अँगल B जेवढा असेल तेवढा अँगल D असणार 48 डिग्रीचा. या दोघांसाठी एकच कारण द्यायचं, कारण अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. कळलं? हो टीचर. यस टीचर. यस टीचर. आता पुढचं काय दिलंय बघा. हा तिसरं
पेरिमीटर ऑफ पॅरेलेलोग्राम इज 150 सेंटीमीटर. म्हणजे काय? समांतरभुज चौकोन एका समांतरभुज चौकोनाची परिमिती 150 सेंटीमीटर आहे. परिमिती म्हणजे काय असते? काय टीचर? परिमिती. पेरिमीटर म्हणजे काय? पेरिमीटर बाजूंची बेरीज. चारी बाजूंची बेरीज. वन ऑफ इट्स म्हणजे जेवढ्या पण आकृतीला बाजू असेल, त्रिकोणाची परिमिती असेल तर त्रिकोणाला 3 बाजू असतात, मग त्या सर्व बाजूंची बेरीज. आता हा पॅरेलेलोग्राम आहे, त्याला 4 बाजू आहेत, मग चारी बाजूंची बेरीज. आता पुढे काय दिलंय? वन ऑफ इट्स साइड्स म्हणजे एक ज्या बाजू आहेत ती कशी आहे? इज ग्रेटर दॅन दी अदर साइड बाय 25 सेंटीमीटर. म्हणजे एक जी बाजू आहे ना ती ग्रेटर आहे. ग्रेटर म्हणजे मोठी आहे. ग्रेटर दॅन दी अदर साइड, दुसऱ्या बाजूपेक्षा. आता एक बाजू आणि दुसरी बाजू म्हणजे कोणती? आता ह्याला तर 4 बाजू असतात, मग 2च बाजूंचं का दिले आपल्याला? पण मग आपल्याला जी लेंथ आहे ना ती 2 बाजूंची आपण कन्सिडर करतो, कारण जरी 4 बाजू असल्या तरी अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत की नाही याच्या. म्हणजे हा जर पॅरेलेलोग्राम आहे तर तुम्हाला काही जर 2 बाजूंमधला संबंध म्हणजे 4 बाजू, आता AB आणि DC सारखीच आहे. आता याच्यामध्ये मोठी कोणत्या दिसत आहेत? मोठ्या ह्या बाजू दिसत आहेत, AB आणि DC. आणि BC आणि DA ज्या आहेत त्या लहान दिसत आहेत. मग ज्या मोठी बाजू आहे की नाही ती लहानपेक्षा कितीने मोठी आहे? म्हणजे एक बाजू जी आहे जी मोठी आहे ती दुसऱ्यापेक्षा कितीने मोठी आहे? 25. काय दिलंय? वन साइड. वन ऑफ साइड इज ग्रेटर दॅन 25 बाय अदर साइड. असंच दिलंय ना? यस Yes, ma'am. येस मॅम. म्हणजे आता ही छोटी बाजू आहे आणि ही मोठी आहे. AB आणि BCचं जर आपण घेतलं, आता AB आणि BCचं काय घ्यायचं? कारण बाकीच्या 2 आहेत त्या त्यांना एकरूप आहेत. AB ला एकरूप DC आहे, ही आणि ही सारखी आहे, आणि AD आणि BC सारखे. त्यामुळे देताना तुम्हाला संबंध जो देणार तो कुठल्या तरी 2 बाजूंमधला देणार, कारण बाकीच्या 2 बाजू त्यांना एकरूप आहेत. मग आता याच्यातली जी लहान बाजू आहे की नाही ती काय करायची? आपण X मानू. ही BC X मानू. जर BC X मानली तर मोठी बाजू किती असणार? मोठी बाजू याच्यापेक्षा 25 ने ग्रेटर आहे. मग BC जर X असेल, 25 ने मोठी आहे, मग BC आपण 125. किती? हा 125. X प्लस 25. X प्लस 25. X प्लस 25. कारण ही X आहे. समजा ही बाजू 10 आहे, ही 10 आहे, तर ही 10 अधिक 25 म्हणजे 35 होणार ना. 35 म्हणजे 10 पेक्षा 25 मोठी झाली. म्हणजे ही जर X आहे तर दुसरी बाजू जर 25 ने मोठी आहे तर याचा अर्थ ही मोठी बाजू X अधिक 25 आहे. बरोबर की नाही? यस हो टीचर. आणि AB जर X अधिक 25 आहे तर DC किती असणार? 1 अधिक 25. X अधिक 25. BC जर X आहे तर AD किती असणार? X. आणि मग आता तुम्ही त्याचं पेरिमीटर घेऊ शकता. इथे काय येणार आकृतीमध्ये? आधी काय करायचं? लेट म्हणजे समजा, लेट द लेंथ ऑफ स्मॉलर साइड म्हणजे लहान बाजूची लांबी. समजा लहान बाजूची लांबी म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या लहान बाजूची लांबी. लेट द लेंथ ऑफ स्मॉलर साइड ऑफ पॅरेलेलोग्राम X मानली आपण. मग जर स्मॉलर साइडची लेंथ X असेल तर जी मोठी साइड आहे, बिगर साइड, लेंथ ऑफ बिगर साइड म्हणजे मोठ्या बाजूची लांबी किती असेल? X अधिक 25. बरोबर.
आता पेरिमीटर दिलाय मला. पेरिमीटर म्हणजे ही एक्स दोनदा घेणार, कारण समोरासमोरील बाजू एकरूप असतात, म्हणून एक्स अधिक अशा सगळ्या चारी बाजू मिळवा. आता एक्स अधिक एक्स, दोनदा एक्स येणार आणि दोनदा एक्स अधिक 25 येणार, बरोबर? येस टीचर. हो टीचर. ही एक बाजू, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, आणि या सगळ्यांचं मिळून पेरिमीटर जो दिलेला आहे तो 150 दिलेला आहे. आता इथे एक्स किती झाले? 4x 4 4 आणि हे 25 अधिक 50 टीचर 50 येतील. 50. हे सोडवाल तुम्ही पुढे, एक्स ची किंमत काढाल. येस टीचर. येस टीचर. ती एक्स ची किंमत म्हणजे ही छोटी बाजू येईल आणि त्याच्यात 25 मिळाली की मोठी बाजू, की झालं. म्हणजे एक्स समजा 10 आला तर ही 35 येणार, किंवा ही समजा 14 आली तर ही 39 येणार, असं है ना. हॅलो टीचर. येस ही पण टीचर. एक्स ची व्हॅल्यू येईल, त्याच्यामध्ये 25 मिळवा की एक्स जी आहे ती स्मॉलर साइड आहे आणि त्याच्यात 25 मिळवले की बिगर साइड मिळेल तुम्हाला पॅरलेलोग्रामची. हॅलो टीचर. हा बोला. टीचर आता तुम्ही सांगत होते ना तेव्हा मी सॉल्व केलं, तर सांगू का? हा सांगा. टीचर आता ना आपल्याला 4x बरोबर 150 मायनस 50 करावे लागतील, मग ज्याचा आन्सर येणार 100. आणि मग 100 आल्यानंतर आपल्याला 4x जो आहे तो जो त्यातला जो 4 आहे तो 100च्या भागीले करावा लागणार, कारण तो 4 इकडे जेव्हा गुणीला आहे तर इकडे जाताना भागीला होणार. मग x बरोबर 100 भागीले 4 करायचे आणि मग त्याचा आन्सर येणार x बरोबर 25 सेमी. आणि मग टीचर म्हणून मग आपण घेणार AB बरोबर DC बरोबर x आणि यामध्ये BC बरोबर AD. म्हणून ते AD सगळं बरोबर बरोबर, हे सगळं लिहा मग तुम्ही. प्लस 25. येस टीचर, लिहिलं. येस टीचर. टीचर त्याचा आन्सर 50 येतं. बरोबर, कारण हे 25 येणार आणि त्याच्यात 25 मिळवले की 50 येणार. मोठी बाजू 50 येईल, छोटी बाजू 25 येईल. हो टीचर, तसंच काढलंय मी. चौथं गणित बघा. हा, चौथ्या गणितामध्ये काय दिलंय? इफ द रेशिओ ऑफ मेजर्स ऑफ टू ऍडजसेंट अँगल्स ऑफ पॅरेलेलोग्राम इज 1:2. ही अशी गणित आपण रेशो अँड प्रपोर्शन मध्ये सोडवले. जर आपल्याला कोणत्याही दोन गोष्टींचा रेशो दिला असेल तर त्याचा एक कॉमन मल्टिपल घ्यायचा असतो, तर मग आपल्याला त्याचे ऍक्च्युअल मेजर्स मिळतात. आठवते का? येस टीचर. हे एक्झाम्पल आम्ही सॉल्व करू? हा, हे घरी सॉल्व्ह करायचं. ऍडजसेंट अँगल्स दिलेले आहेत, त्याचा रेशो, ऍडजसेंट अँगलचा रेशो दिलाय. मग काय करायचं? एक कॉमन मल्टिपल घ्यायचा आणि ऍडजसेंट रेशो जे ऍडजसेंट अँगलचा जो रेशो आहे तो 1:2 घेतले. आता समजा हा एक पॅरेलेलोग्राम असेल तुमचा, असा पॅरेलेलोग्राम असेल, तर ऍडजसेंट अँगल म्हणजे ए बी घ्या, नाहीतर ए डी असे घ्या. ए सी नाही घेता येणार तुम्हाला. मग ह्यांचा जो रेशो आहे तो 1:2 आहे. मग याच्याच कॉमन मल्टिपल एक एक्स आपण घ्यायचं आहे, कॉमन मल्टिपल. मग कॉमन मल्टिपल जर एक्स असेल तर हा पहिला अँगल किती येणार? हा 1x येणार आणि हा किती येणार? 2x. दुसरा 2x. आता ऍडजसेंट अँगल बोलल्यावर त्यांची सम जी आहे ती 180 असणार. हे तर सोपं आहे. मग 3x येणार. हो एक्स ची टीचर. व्हॅल्यू काढा. एक्स ची व्हॅल्यू मिळाली की मग हे दोन अँगल तुम्हाला मिळतील. हो ठीक टीचर, आहे. समजलं. आता पुढे काय दिले तुम्हाला? 5वं स्टार वाला आहे. त्याच्यात काय दिलेलं आहे बघा. डायगोनल्स ऑफ अ पॅरेलेलोग्राम इंटरसेक्ट ईच अदर ऍट पॉइंट O. म्हणजे एक समांतरभुज चौकोन आहे आणि त्याचे जे डायगोनल्स आहेत म्हणजे कर्ण एकमेकांना इंटरसेक्ट करतात, म्हणजे छेदतात.
दुभागतात नाही दिले, छेदतात. पण ते दुभागतात हे आपल्याला माहित आहे, ती प्रॉपर्टी आहे त्याची. डायगोनल्स ऑफ अ पॅरेलेलोग्राम इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट ओ. म्हणजे एक पॅरेलेलोग्राम आहे आणि त्या पॅरेलेलोग्रामचं नाव ABCD आहे. हे नंतर दिले तुम्हाला, आधी नावच नाही दिले. आणि लास्टला दिले की शो दॅट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस. अरे पण आधी नाव तर द्या, नावच नाही देत आधी आणि नंतर सांगतात. असं द्यायला पाहिजे ना, डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. आपल्या पुस्तकात पण खूप चूक आहे. मग तो जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याचं नाव ABCD आहे. तो पॅरेलेलोग्राम आहे. काय आहे तो? चौकोन. समांतरभुज चौकोन आहे. असा तो एक पॅरेलेलोग्राम आहे. आणि सॉरी, त्याच्या अपोजिट साइड्स आधी आपल्याला अपोजिट साइड्स म्हणून. आणि त्याचे जे कर्ण आहेत ते कर्ण परस्परांना O मध्ये दुभागतात. आणि तुम्हाला ना 3 गोष्टी दिलेल्या आहेत इथे. AO 5 दिलीये, BO 12 दिलीये आणि AB 13 दिली. बघा हा, AO 5 नीट लक्ष द्या. इथे आपण आता काय वापरणार आहे, हा ABCD. AO 5 दिले, BO जी आहे ती 12 दिले आणि AB जी आहे ती 13 दिली. AO म्हणजे ही एवढीच AO, ठीक आहे. आणि BO म्हणजे ही इथून एवढी. आणि आपल्याला काय विचारले माहितीये त्यांनी प्रश्न, की शो दॅट, या सगळ्या लेंथ आपल्याला दिलेल्या आहेत, आणि शो दॅट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस. म्हणजे तो समभुज चौकोन आहे हे सिद्ध करा. बघा तो दिलाय पॅरेलेलोग्राम, तो आहे पॅरेलेलोग्राम समांतरभुज चौकोन. पण त्या समांतरभुज चौकोनामध्ये या ज्या बाजू तुम्हाला दिल्यात AO 5, BO 12, AB 13, मग यावरून तुम्ही सिद्ध करा, शो करा की तो जो पॅरेलेलोग्राम आहे ना तो रोम्बस आहे. पॅरेलेलोग्राम रोम्बस होऊ शकतो, पण त्याला काही कंडिशन्स आहेत, अटी आहेत. बघा आपण आहे ना, लक्षात घ्या, ज्या प्रॉपर्टीज आपण बोलतो की नाही, प्रॉपर्टीज ऐकताय ना सगळेजण? येस टीचर. यस टीचर. यस मॅम. प्रॉपर्टीज आपण कशा बोलतो? बघा, जर एखादा क्वाड्रिलॅटरल पॅरेलेलोग्राम आहे तर त्याच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, बरोबर आहे. आपण बघा इफ देन मध्ये प्रॉपर्टीज लिहिलेल्या, इफ देन मध्ये पहिल्या लेसन मध्ये बघा आपण कंडिशनल स्टेटमेंट लिहिलेल्या, सशर्त विधाने लिहिली होती, सशर्त विधाने. इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज पॅरेलेलोग्राम देन द अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. किंवा इफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज पॅरेलेलोग्राम then diagonals bisect each other. If then diagonals bisect each other. म्हणजे जर दिलेला चौकोन पॅरेलेलोग्राम असेल तर त्याच्या विरुद्ध बाजू एकरूप असतात, अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. जर दिलेला चौकोन पॅरेलेलोग्राम असेल तर त्याचे कर्ण परस्परांना दुभागतात. जर तर, आता हे जर तरच आपण समजा कॉन्व्हर्स लिहायला गेलो, कॉन्व्हर्स म्हणजे व्यत्यास, आठवते का व्यत्यास? नाही आठवत व्यत्यास काय माहितीये का? एक गोष्ट लक्षात ठेवायची, अशी गणितं आपल्याला खूप आहेत जिथे आपल्याला या सगळ्या गुणधर्मांचा कॉन्व्हर्स वापरायचा आहे, म्हणजे व्यत्यास वापरायचा आहे. किंवा आपल्याला टेस्ट पण म्हणू शकतो आपण. जसं बघा 2 रेषा, दुसऱ्या धड्यात पण आपण वेगवेगळ्या टेस्ट शिकलो. दुसरा धडा होता ना समांतर रेषा,
दोन रेषा समांतर कधी होतात आपण बघितलं. या दोन रेषा समांतर कधी होणार, त्याची टेस्ट काय आहे माहिती आहे का तुम्हाला? जेव्हा ते इंटेरियर अँगल जे आहे त्यांची जी सम आहे ती जेव्हा 180 डिग्री येईल तेव्हा त्या म्हणजे आपण प्रूफ करू शकतो की त्या ज्या दोन लाईन्स आहे एल आणि एम तर त्या पॅरलल आहे. बरोबर, ती आंतरकोन कसोटी आहे. बरोबर, इंटेरियर अँगल टेस्ट. म्हणजे जर तुम्ही हे दोन अँगल आहेत ना आतले इंटेरियर अँगल, हे जर यांची सम जर 180 आहे हे प्रूव्ह केलं तर मग तुम्ही सांगू शकता की या ज्या दोन लाईन आहेत एल आणि एम त्या पॅरलल आहेत. मग त्याला आपण बोलतो इंटेरियर अँगल टेस्ट. हा, जशी इंटेरियर अँगल टेस्ट आहे तशी करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट पण आहे आणि अल्टरनेट अँगल टेस्ट पण आहे. अल्टरनेट अँगल टेस्ट. आता या टेस्ट कशासाठी आहेत माहिती आहे का? या टेस्ट अशासाठी आहेत की तुम्हाला दिलेल्या रेषा ह्या पॅरलल आहेत की नाही हे तुम्हाला जर प्रूव्ह करायचे, म्हणजे तुम्हाला या एल आणि एम जर पॅरलल प्रूव्ह करायचे तर तुम्ही याच्यापैकी कोणतीही एक टेस्ट वापरू शकता. म्हणजे काय आहे? इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट म्हणजे काय? हे जे इंटेरियर अँगल आहेत दोन्ही ते जर सप्लिमेंटरी झाले, म्हणजे त्यांची सम जर तुम्ही 180 दाखवली तर लाईन्स पॅरलल असतात. किंवा तुम्ही काय करू शकता, किंवा मग तुम्ही असं करू शकता की करस्पॉन्डिंग अँगलच्या एकूण 4 जोड्या असतात. माहित आहे तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेअर असतात इथे. हा एक आपण समजा 1 2 3 4 5 6 7 8 असे नंबर दिले तर 1 आणि 5 हे करस्पॉन्डिंग आहे, 4 8 करस्पॉन्डिंग आहे, 2 6 करस्पॉन्डिंग आहे, 3 7. या 4 पैकी कोणतीही एक जोडी तुम्ही जर कॉन्ग्रुएंट प्रूव्ह केली म्हणजे एकरूप दाखवली, कोणतीही एक जोडी, करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 जोड्या असतात त्याच्यातली कुठलीही एक जोडी आपण एकरूप दाखवली. आता पूरक नाही, इंटेरियर अँगल साठी पूरक पाहिजे पण करस्पॉन्डिंग आणि अल्टरनेट साठी कॉन्ग्रुएंट पाहिजे. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट झाले ना, हा करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट झाले तर रेषा समांतर असतात. किंवा अल्टरनेट अँगल म्हणजे 3 5 अल्टरनेट आहेत, 4 6 अल्टरनेट आहेत. मग या दोन पैकी पण कोणत्याही जोड्या तुम्ही एक जोडी एकरूप दाखवली की त्या रेषा समांतर असतात. म्हणजे यांना टेस्ट का म्हणायचं माहितीये का? कारण ह्या टेस्ट आपण केल्या ना की आपल्याला कळतं की त्या रेषा समांतर आहेत की नाही. बरोबर, रेषा समांतर जर तुम्हाला दाखवायची आहे तर याच्यापैकी कोणतीही एक टेस्ट तुम्ही वापरू शकता. जसं आपल्याला होती बघा डिव्हिजिबिलिटी टेस्ट होत्या बघा, 2 ची टेस्ट, 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. म्हणजे एखादी संख्येला 2 ने भाग जातो की नाही हे ओळखण्यासाठी तुम्हाला टेस्ट असते. 2 ची टेस्ट, 3 ची टेस्ट, माहितीये का? टेस्ट परीक्षा असते ते. म्हणजे हा एखाद्या संख्येला 2 ने भाग जातो की नाही, एखाद्या संख्येला 3 ने भाग जातो की नाही याच्या आपल्याला कसोट्या आहेत. तशा ह्या पण कसोट्या आहेत, टेस्ट आहेत. मग आंतरकोन कसोटी आहे, संगत कोन कसोटी आहे, व्युत्क्रम कोन कसोटी आहे. याच्यापैकी कुठलीही एक कसोटी वापरून आपण या दोन रेषा समांतर आहेत हे सिद्ध करू शकतो. तसंच आता आपल्याला जर एखादा चौकोन, समजा बघा तुम्हाला एखादा चौकोन दिलाय आणि तो चौकोन तुम्हाला समजा मी एखादा चौकोन, आता हा चौकोन जर तुम्हाला आयत सिद्ध करायचंय, हा चौकोन मी आता दिला नाहीये तो आयत आहे पण समजा तुम्हाला आयत सिद्ध करायचंय तर तुम्ही काय करणार माहितीये का? आयत जर तुम्हाला सिद्ध करायचंय तर एकतर त्याची कुठली तरी एक प्रॉपर्टी प्रूव्ह करा. म्हणजे कर्ण एकरूप आहेत का हे दाखवा, किंवा त्याचे चारी कोन 90 अंशाचे आहेत का हे दाखवा. नाही कळलं? तुम्हाला दिलेला हा कसोट्या, आता आपल्याला जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत ना त्या आपण टेस्ट म्हणून वापरू शकतो.
म्हणजे आता मला समजा एखादा चौकोन समभुज चौकोन आहे हे जर सिद्ध करायचं आहे, तर मी काय दाखवू शकते? काय दाखवलं की मला कळेल की दिलेला चौकोन हा समभुज चौकोन आहे किंवा रोम्बस आहे. तर रोम्बसची कुठली पण एक प्रॉपर्टी तुम्ही प्रूव्ह केली ना, आता रोम्बसची प्रॉपर्टी काय आहे? तर रोम्बसच्या सगळ्या साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. मग हे तुम्ही दाखवलं ना, तरी पण तो चौकोन रोम्बस होऊ शकतो, कारण तो ऑलरेडी पॅरेलेलोग्राम असतो. तर तो जर तुम्ही सगळ्या साइड कॉन्ग्रुएंट प्रूव्ह केला, चारी साइड, तर तो रोम्बस झाला. किंवा तुम्ही काय प्रूव्ह करू शकतात? अँगल्स ऑलरेडी बायसेक्ट. एक वेगळी अजून याची डायगोनलची प्रॉपर्टी आहे. कोणती आहे? रोम्बसची वेगळी डायगोनलची प्रॉपर्टी आहे, जी इतरांपेक्षा वेगळी आहे. बायसेक्ट तर करतातच, पण आणखी एक प्रॉपर्टी आहे रोम्बसची. ती कोणती आहे? परपेंडिक्युलर. ते जेव्हा जे डायगोनल्स आहेत ना, अँगल तयार करतात. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर, 90 डिग्रीचा अँगल बनवतात. बरोबर. मग या दोन पैकी कुठलीही एक तुम्ही प्रॉपर्टी प्रूव्ह केली ना, म्हणजे तुम्ही दाखवू शकले ना की दिलेल्या चौकोनाच्या चारी बाजू एकरूप आहेत किंवा मग त्या चौकोनाचे कर्ण लंब आहेत, तर मग तो चौकोन रोम्बस होऊ शकतो. आपल्याला जे प्रॉपर्टीज आहेत ना, त्यानंतर आपल्याला टेस्ट म्हणून पण वापरायचे आहेत. म्हणजे दिलेला चौकोन हा आपल्याला आधी माहित नाही कोणता आहे. म्हणजे तुम्हाला समजा दिलेला चौकोन रेक्टँगल प्रूफ करायला सांगितलं, आयत आहे हे सिद्ध करायला सांगितलं, तर तुम्ही काय दाखवू शकता? तुम्ही दाखवू शकता की जर तुम्ही दाखवलं ना की त्याचे कर्ण एकरूप आहेत, कारण आयत कधी होतो? जर त्याचे कर्ण एकरूप आहेत तर तो आयत होऊ शकतो. किंवा त्याचे चारी कोण 90 अंशाचे दाखवले तरी तो आयत होऊ शकतो. कळते का? मग एखादा चौकोन आयत आहे हे सिद्ध करायचंय, तर त्याचे कर्ण एकरूप दाखवा किंवा त्याचे चारी कोण काटकोन दाखवा, तर तो आयत होणार. आयत झाला, सिद्ध झाला. जर तुम्ही ह्याच्यातलं काहीतरी एकच सगळ्या प्रॉपर्टीजने प्रूफ करायला लागणार. कुठली तरी एक प्रॉपर्टी प्रूफ केली की तो तुमचा चौकोन होऊन जातो. जसं 2 लाईन्स पॅरलल होण्यासाठी 3 पैकी कुठली एक टेस्ट वापरतो आपण, तसंच एखादा चौकोन रोम्बस आहे, स्क्वेअर आहे किंवा रेक्टँगल आहे हे प्रूव्ह करण्यासाठी कोणती तरी त्याची एक वेगळी प्रॉपर्टी आपण प्रूव्ह केली ना, जी इतरांपेक्षा वेगळी आहे, तर मग तो रोम्बस होऊ शकतो. आता मी जी काही बडबड केली ती तुमच्यापर्यंत किती पोचली की डोक्यावरून गेली? नाही टीचर. मॅम समजलं. समजलं टीचर. समजली टीचर. तर आपल्याला आता प्रश्न काय आहे की दिलाय तो पॅरेलेलोग्राम. आता पॅरेलेलोग्राम आहे तर तो त्याच्या प्रॉपर्टीज दाखवणार. त्याच्या प्रॉपर्टीज त्याच्या आहेत की कर्ण परस्परांना दुभागतात, पण मला तो रोम्बस दाखवायचाय. तर रोम्बस दाखवायचं तर वेगळी रोम्बसची कुठली मी प्रॉपर्टी प्रूव्ह करू, तर मग तो रोम्बस होईल. एक तर मी चारही बाजू एकरूप प्रूव्ह करू शकते, केले म्हणजे चारी बाजू कॉन्ग्रुएंट प्रूव्ह केल्या तर मग तो रोम्बस होऊ शकतो. किंवा मग आणखी मी काय प्रूव्ह करू की तो रोम्बस होईल? डायगोनल जर परपेंडिक्युलर टीचर. डायगोनल जर मी परपेंडिक्युलर प्रूव्ह केले तर मग होऊ शकतो तो रोम्बस. मग आपण काय करूया? तुम्हाला माहित आहे हे पायथागोरस थेरम माहित आहे? काय टीचर? पायथागोरस थेरम. येस मॅम. आणि तुम्हाला पायथागोरस त्रिकूट माहित आहे का? पायथागोरस ट्रिपलेट, पायथागोरियन ट्रिपलेट माहित आहे? नो मॅम सॉरी. आपण हे सोडवलेलं बघा पायथागोरस. नो टीचर. पायथागोरसचे त्रिकूट आपण 8वीला सोडवलेलं आहे गणित. 8वीला की 7वीला होते आपल्याला. थोडी थोडी आठवते पण पूर्ण नाही. काय आठवतंय? बघा पायथागोरसचं त्रिकूट काय असतं माहितीये का? सांगते बघा. एखादा
त्रिकोण आहे, जसं इथे पण पायथागोरसचा त्रिकोट किंवा पायथागोरस व्यत्यासच वापरतोय आपण इथे पण. म्हणजे एखादा त्रिकोण जो दिलेला आहे हा काटकोन त्रिकोण आहे की नाही हे आपण कसं, आता इथे मी काय करेन माहित आहे, इथे मी लंब आहे हे सिद्ध केलं ना, इथे ओच्या इथे 90 अंशाचा कोण आहे हे सिद्ध केलं ना, तर मग हा रोम्बस होऊ शकतो की नाही. 90 अंशाचा कोण आहे हे सिद्ध केलं तर ओच्या इथे ए ओ बी हा जो कोण आहे हा जर 90 अंशाचा आहे हे जर मी सिद्ध केलं तर हा चौकोन रोम्बस होऊ शकतो. बरोबर आहे, कारण तो ऑलरेडी समांतरभुज चौकोन आहे, फक्त तुम्ही एक वेगळी त्याची प्रॉपर्टी प्रूव्ह करा. आता कोणताही त्रिकोण जर त्रिकोण तुम्हाला एखादा दिला आणि तुम्हाला सांगितलं की हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे का हे सिद्ध करा, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ही 3 बाजू आहे, ही 4 आहे, ही 5 आहे, अशा तुम्हाला या त्रिकोणाच्या बाजू दिल्या आणि तुम्हाला त्यांनी सांगितलं की हा त्रिकोण काटकोन त्रिकोण होऊ शकतो का, ओळखा की हा त्रिकोण काटकोन त्रिकोण होईल का, आणि हा जर काटकोन त्रिकोण आहे तर मग याच्यामध्ये 90 अंशाचा कोण कोणता असेल. तर हे सिद्ध करण्यासाठी आपण हे ट्रिपलेट आहे का ते त्रिकूट बनतं का ते आपण बघणार आहोत. म्हणजे 3, 4, 5 या बाजूंनी पायथागोरसचं त्रिकूट बनतं का. त्रिकूट म्हणजे काय असतं, तर सगळ्यात मोठी बाजू जी आहे ती आधी घ्यायची. ही गणित आपण सोडवलेली आहे, तुम्ही विसरले. पायथागोरस बघा, मोठी बाजू आहे की नाही, मोठ्या बाजूचा वर्ग वेगळा करा, 5चा वर्ग 25, आणि हे जे उरलेल्या 2 बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज करा, म्हणजे 3 वर्ग अधिक 4 वर्ग यांची बेरीज करायची. 3चा वर्ग 9 येतो आणि 4चा वर्ग 16 येतो. 9 अधिक 16 किती झाले, 25. म्हणजे बघा मोठ्या बाजूचा वर्ग पण 25 आला आणि 2 लहान बाजूंच्या वर्गांची बेरीज पण 25 आली. मग जेव्हा असं तुम्हाला मिळतं की नाही, जेव्हा मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा जर असेल, कसं म्हणजे दरवेळेस व्हॅल्यूज आहे एवढा भेटतो, एवढा भेटतो ना, चाल भेटला तर एवढा, सिंगल आला की डबल आला. अरे नो म्यूट करा रे. तर आता ह्यांनी जे बनेल हे काटकोन त्रिकोण बनेल. या 3 बाजू ज्या बनवतील ना, 3, 4, 5 अशा जर बाजूंनी मी एखादा त्रिकोण काढला, म्हणजे आपण काढतो बघा कन्स्ट्रक्शन करतो, खाली मी 4 सेंटीमीटरचा घेतला, इकडून 3 सेंटीमीटर, इकडून 5 सेंटीमीटरनी जर मी तो त्रिकोण काढला ना तर तो काटकोन त्रिकोण बनेल. कारण हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे, पायथागोरसचं त्रिकूट बनवतात हे. कारण याच्यामध्ये मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा आहे. म्हणून हे 3 बाजूंनी जो त्रिकोण बनतो की नाही तो कसा असतो, 3 बाजूंनी जो तयार होणारा त्रिकोण आहे तो कसा असतो, राईट अँगल ट्रायंगल. हा, काटकोन त्रिकोण जर आहे तर याच्यामध्ये नक्की कोणता कोण काटकोन असतो, तर मोठ्या बाजूच्या समोर जो कोण असतो की नाही, मोठ्या बाजूच्या समोर तो 90 अंशाचा असतो. म्हणजे हे 5च्या समोरचा बरोबर बाजूच्या समोरचा कोण. मग सेम हीच मेथड आपल्याला इथे लागू करायची. इथे आता कोणता फक्त त्रिकोण आपल्याला घ्यायचा आहे जो आपण काटकोन त्रिकोण आपल्याला सिद्ध करायचा आहे. कोणता त्रिकोण घेऊया जो मला काटकोन त्रिकोण आहे हे सिद्ध करायला लागणार आकृतीमध्ये. कोणता त्रिकोण आहे, नाही त्रिकोणाचं नाव कोणतं आहे जो मला काटकोन त्रिकोण आहे हे सिद्ध केलं कि मग माझं काम होईल, तो समांतरभुज चौकोन होईल. त्रिकोण AOB बघा, AOB मध्ये AO 5 आहे, BO 12 आहे आणि AB 13 आहे. अशा 3 बाजू आहेत. तर या 5, 12 आणि 13 या 3 बाजूनी पायथागोरसचं त्रिकूट बनतं का ते आधी चेक करूया. जर त्रिकूट बनलं
तर मग तो एओबी जो आहे तो काटकोन त्रिकोण होईल आणि मोठ्या बाजू समोरचा कोण 90 अंशाचा होईल. आता मोठी बाजू कोणती आहे या तिघांमध्ये? एबी. 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 एबीच्या बरोबर समोरचा कोण कोणता आहे? एबीच्या समोरचा हा कोण? हा 90 अंशाचा होईल. एओबी. एओबी. ओएबी नाही, एबीच्या समोरचा कोण असा असा त्रिकोण आहे ना, असा त्रिकोण. यस टीचर. एओबी. इथे ए आहे, इथे ओ आहे, इथे बी आहे. एबी जी बाजू आहे ना, ही बाजू आहे ना, या बाजूच्या बरोबर समोरचा कोण हा एबीच्या बरोबर समोरचा. कारण जेव्हा पायथागोरसचं त्रिकूट असतं की नाही तेव्हा बरोबर मोठ्या बाजू समोरचा जो कोण असतो तो 90 अंशाचा असतो. म्हणजे मोठी बाजू एबी आहे, एबीच्या बरोबर समोरचा कोण एओबी आहे, तो 90 अंशाचा होईल. पण कधी कधी आपण तो म्हणू शकतो 90 अंशाचा? जर आपण हे ट्रिपलेट बनवतं की नाही ते चेक केलं तर. जर याने ट्रिपलेट बनवला तर, त्रिकूट तयार केलं तर, मग आधी काय करू? आधी कितीचा वर्ग करू? त्रिकूट कसं सिद्ध करायचं? 5चा. आधी 13चा वर्ग करायचा. नाही, आधी 13चा वर्ग. मोठ्या बाजूचा वर्ग पहिला. मोठी बाजू 13 आहे की नाही, 13चा वर्ग करा. मगाशी 5 होती, कारण मगाशी 3 4 5 असं त्रिकूट होतं, त्याच्यातली मोठी बाजू 5 होती. पण आता 5 12 13 याचं त्रिकूट बनतं का ते बघायचंय. 13चा वर्ग 169. 169. आणि नंतर काय करू? 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 5चा वर्ग 25 येतो आणि 12चा वर्ग 144. मग ह्यांचं मिळून किती होतील आता? 169. 169. मग बघा बरोबर झाली. 13चा वर्ग डिग्री मध्ये आहे तो. म्हणजे 13चा वर्ग आणि 5चा वर्ग अधिक 12 वर्ग सेम आलं. आणि म्हणून त्रिकोण एओबी जो आहे, त्रिकोण एओबी हा काटकोन त्रिकोण होणार. ट्रायंगल एओबी इज अ राईट अँगल ट्रायंगल. आणि तो जर राईट अँगल ट्रायंगल आहे तर 90 अंशाचा कोण कोणता होणार? अँगल ओ. अँगल एओबी. 3 अक्षरी नाव लिहा. अँगल म्हणून अँगल एओबी जो आहे तो 90 डिग्रीचा अँगल होणार. आणि एक अँगल तिथला 90 डिग्रीचा झाला ना की बाकीचे तिन्ही पण आपोआप 90 डिग्री. आपोआप म्हणजे काय? तर विरुद्ध कोण, रेषीय जोडीतील कोण करून बाकीचे पण 90 अंशाचे होतात. म्हणजे इथे काय झाले? कर्ण परस्परांना लंब झाले. आणि म्हणून मग तुम्ही लिहू शकता दुभागली नाही. आपण काय सिद्ध केलं? दुभागतात तर आधीच दुभागतात, कारण तो समांतर भुज चौकोन तसा पण दिलेला आहे, तो ऑलरेडी पॅरेलेलोग्राम आहे, त्यामुळे दुभागणे ही प्रॉपर्टी त्याच्याकडे ऑलरेडी आहे. कळते का? पण आपण काय सिद्ध करायचंय? मला तो रोम्बस सिद्ध करायचंय ना, तो मला समभुज चौकोन सिद्ध करायचंय. मग मला ते लंब आहे हे सिद्ध करावं लागेल. दुभागला हे सिद्ध करायची गरजच नाही, कारण तो ऑलरेडी पॅरेलेलोग्राम आहे, त्याच्याकडे ती प्रॉपर्टी आहेच ऑलरेडी. पण तो पॅरेलेलोग्राम आहे आणि मला तो रोम्बस प्रूफ करायचंय, तर मी ते लंब आहेत कर्ण हे प्रूफ करणार आहे सिद्ध, आणि मी ते केलं. कळलं का? येस मॅम, कळलं. हा जो एबीसीडी आहे हा रोम्बस आहे. कळलं? हे स्टार का दिलंय? स्टारच आहे हे गणित, स्टार वर, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला डोकं लावायचंय जास्त. मॅम उलट यात डोकं नाही लागत जास्त. इथे लिहा एबीसीडी रोम्बस का झाला? ऍज द डायगोनल्स परपेंडिक्युलर, डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. इथे आपण टेस्ट वापरली, त्याला टेस्ट म्हणतात. म्हणजे एखाद्या प्रॉपर्टी वरून तो चौकोन आहे हे सिद्ध करणं
हे याला टेस्ट वापरणं म्हणतात. एखादा चौकोन दिलाय आणि त्याची प्रॉपर्टी वापरणं हे थेरम आहे. दोन गोष्टी असतात, एक थेरम असतो आणि एक कॉन्व्हर्स असतो. आणि कॉन्व्हर्सलाच आपण टेस्ट असं म्हणतो. म्हणजे थेरम काय आहे की जर दिलेला चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांना दुभागतात. आणि त्याचा कॉन्व्हर्स काय आहे, जर एखाद्या चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागत असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो. हे आपण आणखी डिटेलमध्ये पाहिजे तर नंतर बघू. ठीक आहे. आता पुढे आपण पुढची एक्सरसाइज नंतर बघू. पुढची एक्सरसाइज ठीक आहे. लास्टचं तर प्रूफ आहे ते आपण एक्झामच्या टाइम. हे पूर्ण एक्सरसाइज सॉल्व्ह करायची, फक्त शेवटचं गणित सोडू. कारण शेवटच्या गणितात सिद्धता आहे ना. एक अजून राहिलं का? ओके अरे हे तुम्हाला येईल, हे सोपं आहे बघा. हे दोन्ही पॅरलेलो, हा 6वं गणित सोपं आहे. दोन्ही पॅरलेलोग्राम आहेत. हे आतमधला पण हा छोटा पण पॅरलेलोग्राम आहे, मोठा पण पॅरलेलोग्राम आहे. तर तुम्हाला सगळ्या ABCR म्हणजे छोट्याचे मेजर काढायला सांगितले बघा. हा PQRS पण ऑलरेडी पॅरलेलोग्राम आहे हा मोठा. मग आता P 110 असेल तर त्याच्या बरोबर समोरचा कोण कोणता आहे मोठ्या चौकोनाचा? 110 कोणता आहे पण? R आहे ना, R 110. पण R 110 आहे तर छोट्या चौकोनात R चा अपोजिट अँगल कुठला आहे? बी. मग तो किती असेल? तो पण 110. कारण का अपोजिट अँगल? कारण तो पण पॅरलेलोग्रामच आहे. आतला पण पॅरलेलोग्राम आहे, बाहेरचा पण पॅरलेलोग्राम. मग हा 110 म्हणून R 110, कोण P आणि कोण R दोन्ही 110, आणि R 110 म्हणून B 110, कारण ते पण अपोजिट अँगलच आहे. मग A आणि C किती असतील? A आणि C ऍडजसेंट अँगल सप्लिमेंटरी असं 70-70 असणार. 70. ठीक आहे. एवढी गणितं सोडवा, ते सोपं आहे. 6वं सोपं. ओके टीचर. मॅम आता जे Goodbye, तुम्ही good night. शिकवलं त्या मी आता ग्रुपवर टाकता. बरं ठीक. ओके टीचर, थँक्यू. Bye. थँक्यू टीचर. गुड नाईट. Good night. Dear, thank you. Good night. Good night.